प्रीती आहे. या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा सर्वांनी. आता लाईव्हला सुरुवात करायची आहे. पटकन लाईव्हला जॉईन व्हा. आज बनवली आहे मी शेवग्याची भाजी. वाटाणा आहे, थोडंसं वाटाणा. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कमेंट करा, कुठून आवाज सांगा. मुळी तुझी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला. हॅलो स्वातीताई म्हणते आहेत. अगं ताई, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र स्वातीताई, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं खूप खूप. जेवलात का? जेवलात का स्वातीताई? महाराष्ट्र माझा. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं कोकणची प्रीती या. कोकणची प्रीती या चॅनलला. अगं ताई, कशाची भाजी बनवत आहे? मी भाजी बनवली आहे, शेंगा बटाट्याची भाजी बनवली आहे. शेंगा बटाट्याची भाजी बनवली आहे मंडळी. येताय का जेवायला? लवकर या. आता चपात्या बनवती. सकाळी बनवलेले आलू पराठा आता बनव. पटापट सर्वांनी या. स्वातीताई, तू जेवलीस का? पटापट कमेंट करा लवकरात लवकर. अगं ताई, आपला लाईव्ह आज थंड आहे. अजून कोणी आलंच नाही, कारण नुकतंच चालू केलं ना मी. जस्ट 2 मिनिटं झाली. यायला वेळ लागतो ना थोडासा, त्यामुळं. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा. काय करा लवकर लवकर. कुठून आहात तुम्ही? लाईव्ह पाहताय नक्की सांगा. लाईव्ह कुठून नक्की सांगा जरा. इथं मला ना हे ट्रायपॉड ठेवायला जागा भेटत नाही, तेव्हा माझी मान होते तुमच्याकडे बघताना. पटापट कमेंट करा. स्वागत आहे सर्वांचं. गॉडफादर, नमस्कार गॉडफादर दादा, कसे आहात तुम्ही? अगं ताई, त्यांनी बेल आयकॉन नाही दाबलं. कोणी नाही दाबलं? प्लीज प्लीज सर्वांनी कमेंट करा. आली मी, गरम व्हायला लागले मला. मध्येच ना गरमी व्हायला सुरुवात होते बाबा, काय करायचं. पटापटा कमेंट करा. कमेंट नाहीयेत सर्वांच्या. गॉडफादर, जम्मू मध्ये गरम होतं, मला असं वाटतंय. मलाच गरम व्हायला लागलंय. आता तर स्वेटर घातलेलं, किचन मध्ये आल्यावर मला गरम व्हायला लागलं. फाटून टाकले, वॉमिटिंग आल्यासारखी वाटायला लागली. चपात्या खायला या सर्वांनी. पाणी कमी पडतंय असं वाटतंय. गॉडफादर दादा म्हणताय डॅम्बिस माणसं.
कोण आम्ही डॅम्बिस माणसं का? तुम्ही डॅम्बिस माणसं. तहा सादर. नमस्ते दादा, कुठून आहात तुम्ही? तहा सादर कुठून आहात तुम्ही? स्वागत आहे. स्वातीताई म्हणते गॉडफादर म्हणते 2 पोळी मला पण. 2 पोळी कशाला दादा? 4-5 खावा, 4-5 खावा पोळ्या. हमारे पास बहुत पोळी है. स्वातीताई म्हणतात जम्मू मध्ये गरम होतंय का? गॉडफादर म्हणते हो दादा होतंय थोडंफार. मला तर व्हायला लागलं, गरगरायला लागलो. ना सांगतात आज हे कसा जीव माझा म्हणलं भीती ना कोणाची. ओके. ना सांगतात आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. हॅरी म्हणतात यू इंडिया. येस आय एम फ्रॉम इंडिया. गॉडफादर म्हणतात पोळी मला पण. हो हो गॉडफादर तुम्हाला पण पोळी. आमच्याकडे चपात्या म्हणतात. रेल रवल हाय दीदी एक अनाउन्समेंट बोल फक्त. भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला. नमस्कार भीमराया दादा, कसे आहात तुम्ही? कुठून आहात नक्की सांगा. स्वातीताई म्हणतात बाय. स्वातीताई का जाताय? हॅरी पॉटर म्हणते युअर इंग्लिश इज गुड. येस माय इंग्लिश इज गुड. माझी इंग्लिश बरी नाही भावा. आय एम इंडियन. माझी मराठी चांगली आहे, हिंदी चांगली आहे. रेल म्हणतोय प्रवाशांनी कृपया लक्ष द्या, गाडी क्रमांक 12715 सचखंड एक्सप्रेस गायब झाला. अगं ताई माझी ड्युटी. ओके ओके बाय बाय. तू माझ्या लाईव्हला आली की तुझी ड्युटीच असते ना. प्लीज सर्वांनी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. कोणी कोणी अजून जॉईन नाही झालंय प्लीज पटापटा कमेंट करा सर्वांनी. पटापटा कमेंट करा. भीमदादा म्हणते नको हो ताई, आमच्या दाजींवरच चांगलं जीव लावा. म्हणजे काय? आमचा दाजींवर, दाजींसाठीच जीव आहे ना. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा. माझ्या मिस्टरांमध्ये गुंतते मी. माझ्या मिस्टरांसाठी गाणं म्हटलंय ते. ओके गैरसमज करून घेऊ नका भीमराया. समर्थ म्हणतोय अरे चुकीची अनाउन्समेंट होती. आता मी नाही बोलणार परत अनाउन्समेंट वगैरे. पटापटा कमेंट करा सर्वांनी. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला, सॉरी कोकणची प्रीती या चॅनलला. सुनील दादा नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. हाय, चपात्या खायला या, जेवायला या. आज शेवगा बटाट्याची भाजी बनवली आहे आणि चपात्या बनवल्या. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू हसावे.
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे. आज आम्ही चालवणार आहे कोकण कन्या एक्सप्रेस. ओके समर्थ, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, एक्सलंट. पटापट कमेंट करा प्लीज. सर्वांनी लाईक करा. ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केले त्यांनी प्लीज लाईक करा. पटकन लाईक करा, पटकन. ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केले. समर्थ म्हणते कोकण कन्या. पटापट कमेंट करा. चलो चैनल का हिस्सा बने, मजे करे, बात करे, शांति करे, कुछ करे पर करे. यस, करे पर करे, क्या करे. पटापट कमेंट करा सर्वांनी. कुठून आहात? कोकणातलं कोणी आहे का? मुंबईचं कोणी आहे का इथं? मुंबई, ठाणे, डोंबिवली, वाशी, पनवेल कोणी आहे का लाईव्हला? आहे का कोणी? वाशी, पनवेल. बोल समर्थ, कुठे होतास सध्या? डोंगर हो का? जम्मू काश्मीरला आहेस का? व्हेरी नाईस. पटापट कमेंट करा सर्वांनी. सर्वांनी कमेंट करा. पूजा दीदी कैसे हो? लाइक डन. थैंक यू पूजा दीदी. क्या कर रहे हो? मैं खाना बना रही हूँ, रोटी सेक रही हूँ. आ जाओ खाना खाने के लिए. फाइनली फेस ओपन. हाँ पूजा दीदी हो गया मेरा फेस ओपन. प्लीज लाईक करो. रेल म्हणते हॅलो पूजा दीदी, जय बिहार. समर्थ हसतोय. पूजा दीदी बोलले हाय ब्रो, कैसे हो ब्रो. पटापट कमेंट करा सर्वांनी. पूजा दीदी मेरे इस चैनल के डिस्क्रिप्शन में दूसरे चैनल की एक लिंक है, उधर भी जाकर मुझे चैनल को ज्वाइन करना. एकदम बढ़िया हूँ पूजा दीदी, आप कैसे हो? पूजा दीदी दीदी आपको क्या हुआ था? पूजा दीदी थोड़ा सा बुखार था, बुखार वगैरह था ज़्यादा, इसलिए नहीं लाइव लिया था मैंने, इसलिए लाइव नहीं ले रही थी. पूजा दीदी बोले ओके कर दूंगी. मैं ठीक हूँ ब्रो, आप कैसे हो? पूजा दीदी आपने खाना खा लिया? ठुमक जाए जिया गरबे की रात में, चूड़ी खनकाए जिया गरबे की रात में. हाँ दी मैं दिल्ली आई हूँ, मौसी के घर खा के सो गई हूँ. वाह, दिल्ली घूम रहे हो पूजा दीदी, सही बात है, घूमो घूमो. नहीं तो लाइफ में क्या है यार, घूमेंगे नहीं तो कब घूमेंगे, है ना. घूमना चाहिए. समर्थ बोलते हैं देखो पूजा दीदी मैं
भूत हूँ हम ट्रेन, याचं काय पण असतं. समर्थ काहीतरी चांगलं बोल रे बाबा, काय हे. नाशिक मध्ये फिरवायला सांगा त्र्यंबकेश्वर. हो हो सांगते समर्थ, सांगते. अरे ब्रो ऐसे क्यों बोल रहे हो. वही ना, समर्थ का कुछ भी होता है. समर्थ सबको पागल बना देता है लाइव पर. पटापटा कमेंट करा सर्वांनी. कोकणची माणस प्रीती या चॅनलला. दीदी आप तो नहीं आ रही हो ना इधर घूमने. पूजा दीदी मैं तो नहीं आ रही हूँ. एग्जाम चल रहे हैं अभी बच्चों के, तो नहीं आना. हाय अरविंद दादा. हाय ताई, जेवण झाले का. नाही दादा, हे बघा चपात्या बनवते. सुनील दादा म्हणतायत मावशी चपातीवरती लक्ष ठेवा नाही तर चपाती जळेल. मलाच कसं तरी होतं इथं. मला चपाती जळली तर जळू दे. मला असं वाटतं मीच पडते आज. मला काहीतरी वेगळंच वाटतंय. गरगर लागत होतं डोकं. सुनील दादा, अरविंद दादा कसे आहात तुम्ही. स्वागत आहे. ओके अरविंद दादा जेवलात का. रोटी के साथ रोटी खाओगे किरिस का गाना सुनेंगे का. सुनील दादा म्हणतात ओ एवढ्या उन्हाच्या टेम्परेचरवर कोणी जेवण करत नाही. सकाळचं लवकर करायचं असतं जेवण. दादा इकडे ऊन नाहीयेच, म्हणजे ऊन आहे पण थंडी आहे. पण मला थोडंसं तब्येत डाऊन असल्यामुळे मला कसं तरी होतंय. बाकी काय प्रॉब्लेम नाहीये अजून इकडे. आणि सकाळचं जेवण करून दुपारी 3 वाजता कोण खाणार. गरम गरम पाहिजे मला. मला गरम गरम जेवण आवडतं. मला थंड जेवण नाही खावत दादा. ये समर्थ फ्री टिकट बांट रहा है. किसको जब ट्रेन से ट्रैवल करना है तो समर्थ को बोलो कि फ्री टिकट भेजो. समर्थ का कुछ भी होता है. सुनील दादा म्हणते बहुतेक तुम्हाला अशक्तपणा आला आहे त्यामुळे तुम्हाला मेडिकलमध्ये 10 ते 15-20 रुपयाला ग्लुकोज किंवा हार्दिक शुभेच्छा मिळून एक पुडी मी येते ती घ्या आणि पाण्यामध्ये मिक्स करून प्या. आय थिंक मला तसंच वाटतंय असं ना. मला सकाळी लाईव्ह व्हायचं होतं पण वायफायच काम करत नव्हतं. त्यामुळे मला आता ह्या किचन जेवण करता करता लाईव्ह घ्यावं लागते. जेवण करता करता लाईव्ह घ्यायचं ना लई वैताग येतो. असं शांत बसून लाईव्ह घ्यायला बरं वाटतं ना. अजून 3 रोटी राहिल्यात बस झाले संपल्या. भाजी झाली आहे माझी. शेंगा बटाट्याची भाजी बनवली आहे. येत आहे सर्वजण जेवायला. चलो दीदी अब मैं जाता हूँ. बाय 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 समर्थ.
कोकणाला कोण कोण चाललंय? कोकणात कोण कोण जातंय शिकम्याला? सागर दादा नमस्कार, स्वागत आहे तुझं. कसं आहेस तू? मला ना दिसत नाहीये त्यामुळे होते तसं. कमेंट दिसते घालून. सागर दादा जेवलास का? बिग बॉस चष्मीसला दिसत नाही, चष्मा लाव. अरे तेच आता मला कमेंटच दिसते त्यावरनं माझं घर करते. आली चष्मा घेऊन. आली बाबा चष्मा घेऊन. आता जरा बरोबर चष्म्याने बरं वाटेल. पटापटा कमेंट करा सर्वांनी. कोणी नको कमेंट करू. हे बघ डोळ्यांवर वाफा आल्यात, एवढ्या डोळ्यातून नाक येते. सागर दादा म्हणते आता कसं छान दिसतेस तू चष्मे लावल्यावर. मला चष्मीस बोलायला लावायला सांगतोस ना. यशस्वी म्हणते हाय प्रीतू. हाय मिस्टर म्हणतात माझे प्रीतू मला. हाय प्रीतू. हाय यशश्री, कशी आहेस तू? सागर दादा म्हणतो लाईक डन. थँक्यू सागर दादा. प्लीज सर्वांनी लाईक करा चॅनलला. आता मी हे असंच ठेवते, मला जमतच नाही. हे बघा गोड चिंच भेटले इकडे. इमली यशस्वी म्हणते मी पण म्हणू का प्रीतू? हा म्हणू शकतो तू. थँक्यू म्हणते. थँक्यू कसलं ग त्यान. कशात सर्वजण प्लीज पटापटा कमेंट करा. बोरं खाते बोरं. यशश्री जेवण करत होती अगं, पण ना चष्मा नाही लावला. मला कमेंटच होता नाही, असं वॉमिटिंग आल्यासारखं होत होतं. 2 चपात्या तिथंच ठेवल्या, गॅस बंद केला, बसली इथं. नको मला चपात्या. हे तर ठीक आहे. आता गरमी जेव्हा सुरू होईल ना बाई, किचन मध्ये राहणं लय कठीण. तुझं काय, तू काय करते? कॉलेजला गेली काय? विवेक दादा म्हणतात हाय विवेक दादा नमस्कार, कशा आहात तुम्ही?
प्लीज सर्वांनी पटापट लाईक करा. आज सुट्टी आहे का ग? यशस्वी सुट्टी आहे का? प्लीज पटापट कमेंट करा. आणि कोणी बिग बॉस बघतंय का? नक्की कमेंट करून सांगा. हाय सनंदी कलंदर सांगलीकर, कसे आहात तुम्ही? कसे आहात दादा? बिग बॉस हॅपी हॅपी मॉर्निंग है. कोण कोण बघतं बिग बॉस? मला तर राखी आल्यापासून बिग बॉस आवडायला लागलाय. सागर तो बघत नाही बिग बॉस. बघत जा, राखी आली आहे. यशस्वी पण नाही बघत. हे काय यार, बघा की जरा. आई शपथ, राखी काय मस्त धमाल करते यार. राखी सावंत आपल्या कोकणची ना ग. हो, पण तिला मराठी पण धड बोलता येत नाही. तिला तुम्हाला सांगते हा एक गंमत. ती कोल्हापूरची रुचिता आहे ना, ती म्हणते ए टवळे. ती म्हणती, मग ती म्हणा ए टवले, ए काय, ए शिरपटे, ए शिरपटे, ए डिरपटे, ये येडे, ये खुळे. बाबा माझ्या लय मजा येते ते. काल तर अशी एक मजा झाली बिग बॉस मध्ये. कॅप्टन बोलली फुलगोबी बनव. कॅप्टन बोलली, ही कोणती तन्वी कोलते आहे ना कॅप्टन, ती बोलली की फुलगोबी बनव. तर ते राखी सामने काय केलं, फुल गोबी म्हणजे पत्ता गोबी फुल घेतला, त्याला कढई ठेवली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, 2 अख्खे फुल फुल 2 कोबी घेतले, त्याच्यावर चाकू खुपसले आणि त्यानंतर तिने त्याच्यावर मीठ आणि मसाला टाकला. खावा फुलगोबी. राखी सावंत डिश. आई ग, लय हसली मी, लय हसली. विवेक दादा, नो बिग बॉस, राखी सावंत शो. येस, नो बिग बॉस, राखी सावंत शो. अरे यार, खरंच ती खूप छान खेळते यार. म्हणजे हसवते पण ती सगळ्यांना, आणि तिचं माइंड गेम पण आहे आणि हसवते पण. असंच तर पाहिजे ना यार, नाही तर काय ह्यांची चोरी. चोर हे चोरते, ते चोरते, तो एवढासा आहे तोच चाव्या चोरतोय. यशस्वी म्हणते आपली मालवणी शिवी द्यायला पाहिजे. बाई बापरे. अगं ती ही बोलली, ती म्हणते अरे यार, राखी म्हणते अरे मला तर शिव्याच येत नाही, हिच्यासारखे टवळे बिवळे म्हणते, मला तर येतच नाही, मी काय बोलायचं मग. गजानन दादा म्हणते नमस्कार कोकणवाली ताई, लाईक डन मनापासून नंबर 7. थँक्यू सो मच दादा. प्लीज जेवलात का तुम्ही? सागरानं राखी आली तर मी काय करू, तिने तर मुस्लिम बरोबर लग्न केलं, डिवोर्स पण झाला तिचा. वो तो उनके कर्म है भाई, हम क्या बोल सकते. लेकिन ती गेम मध्ये खेळते ना, ते सांगते मी. गेम भारी खेळते यार, हसून हसून मारते तीच. एक दिवशी तर राणीच बनलेली ती. त्या प्राजक्ताच्या डोक्यावर ना, तोंडावर जाऊन हे टाकलं पीठ. आणि त्या सचिनने तिच्यावर मग तिने पाणी टाकलं. आई शपथ, काय खेळताय यार. यशस्वी म्हणते मालवणी शिव्या भारी असतात. आवशी खाऊ बरा न्याच्या. आणि काय शिवा साड पडो, आणि काय फटके खाऊन पटके खाऊने नाही, फटकी इली याच्यावर है ना. मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. प्लीज कमेंट करा पटापटा. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. अहो काळजात भरली शहाळी.
सगळ्यात फेमस म्हणजे मेला. ओके, असं ना, मेला वरान काय बोलता. मेलो वरान खय गेलेलो. सागर दादा म्हणतोय जेवलीस का. नाही सागर दादा, सागर दादा यशस्वी पण कोकणातलीच आहे आपल्या. तेजस दादा म्हणतात हाय, नमस्कार तेजस दादा, स्वागत आहे तुमचं कोकणची प्रीती या चॅनल मध्ये. कुठून आहात तुम्ही तेजस दादा, तुम्ही कुठून आहात नक्की सांगा. यशस्वी म्हणते हाय ग, खरंच ग. यशस्वी शिकण्याची तयारी झाली काय. शिरवाळे करतालाय मा. कर्जत वरून बोलतोय तेजस दादा, खूप खूप स्वागत आहे तेजस. मी कोकणातली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, आणि माझ्या चॅनलवर कोकणातले छान कल्चरल व्हिडिओ असतात, म्हणजे सांस्कृतिक आणि महाराष्ट्र राज्याबाहेरचे टुरिस्ट प्लेस. सध्या मी जम्मूला आहे, तर जम्मू मधले टुरिस्ट प्लेस दाखवते. नक्की पहा जाऊन माझ्या चॅनलला, आणि आवडल्यास बेल आयकॉनवर क्लिक कर, चॅनलला जॉईन कर, आवडेल मला. नाही नाही, यशस्वी म्हणता नाही नाही, काय नाही नाही, काय विचारलं. हा, तयारी नाही जाऊ गो. यश तेजस दादा म्हणते मी पण देवगडचा आहे. ओ देवगडचं असं दिया, मालवणी येत असतली है ना तेजस, तुका मालवणी येत असतली मग देवगडच्या माणसांका तर येता. सागर हाय यशस्वी. यशस्वी म्हणते हाय नाही. यशस्वी हे काय हाय नाही नक्की. मग काय, मग कसा चालला, गावाक जातलंय की नाही तेजस. शिगम्याक गावाक जातलंय की नाही. आमच्या नशिबात गावाक जाऊक नाही शिगम्याक गावना, नाहीतर काय काय मस्त व्हिडिओ केला असते मी शिगम्याचे. क्या बताऊं अब मैं. सागर दादा बोल, सागर दादा बोल, असं यशस्वी म्हणते. केलं सबस्क्राईब म्हणते तेजस. थँक्यू तेजस दादा, थँक्यू तेजस. माझं रोज लाईव्ह असतं, म्हणजे सध्या टायमिंग माझा फिक्स झाला नाही आहे, पण माझं रोज लाईव्ह असतं. बेल आयकॉनवर क्लिक कर, जेणेकरून तुला लाईव्हच्या नोटिफिकेशन भेटतील जेव्हा असेल तेव्हा. आणि छान छान व्हिडिओज असतात, शॉर्ट असतात, नक्की पहा जाऊन माझ्या चॅनलला. कमेंट कर कुठला व्हिडिओ आवडला असेल तर. ओके तेजस, मग तू मुंबईला गावी पण, गावी म्हणजे तुझं गाव देवगड आणि राहतो मुंबईला, असं आहे का. सागर दादा म्हणतोय झालं जेवण, झालं यशस्वी. यशस्वीला विचारतोय सागर दादा. गोपाल दादा म्हणतायत हाय हाय. गोपाल दादा नमस्कार, कसे आहात तुम्ही. तेजस दादा म्हणतो येस ओके. मी शिरगाव पर्यंत येऊन गेले तेजस, शिरगाव पर्यंत येईल. शिरगाव माहिती असतं ना, देवगड मध्ये येतात शिरगाव. गोपाल दादा कुठून आहात तुम्ही. यशस्वी म्हणते तू कुठचा आहे सागर दादा. सागर दादा सांग रे तू कुठचा आहे. त्याच्या दादा म्हणता हो मी शिरगावलाच उतरतो गावाला जाण्यासाठी. ओके, शिरगावलाच उतरतोस का. वा 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 मस्त. मी शिरगावला येऊन गेली आहे. विवेक दादा म्हणते आतापर्यंत किती पेमेंट मिळालं ताई युट्यूब वरून. दादा का हो गरीबाची मस्करी करता, सगळी गरीबाची मस्करी करतात. विवेक दादा मस्करी करताय ना माझी, गरीबाची थट्टा करतास तुम्ही. माका पेमेंट येईला म्हणून विचारतास किती येईला म्हणून. यशस्वी बघ ना, सगळे म्हणजे थट्टा करतात की पेमेंट किती येईला, पेमेंट किती येईला. पेमेंट नाही हो माझं अजून. माका अजून माझं चॅनल पण मॉनिटाईज नाही जाऊ. सगळी नुसती चेष्टा करतात माझी.
कोणचं आणि नुसते लाईव्ह फक्त येत आहे, तुम्ही कोणी माझी व्हिडिओ तरी बघतास? हा, व्हिडिओ कोण बघणारच नाही आणि माका विचारतास किती पेमेंट येता, बघणारच नाही काय नाही. विवेक दादा, विवेक दादा खय गेले ते, खय गेले ते सांगा. यशश्री हसते, सागर दादा रडू नको बाये, रडायतात नुसती माका, रडायतात सगळे, विचारत राहतात नुसता पेमेंट किती इला, पेमेंट किती इला. ते लवकर पेमेंट चालू होईल 100%. थँक्यू तेजस, थँक्यू भावा, थँक्यू बाबा. बघ तेजसला माझ्यावर कॉन्फिडन्स असा, बघितलंय विवेक दादा, तेजसला माझ्यावर कॉन्फिडन्स किती येतो बघा. यशस्वी म्हणजे मी तुका आजपर्यंत विचारूकच नाही. हो तू नाही विचारू. विवेक दादा माका ना चिडयतात ते मुद्दम. विवेक दादा ह्या बरा नाही करणार तुम्ही, चिडवून तास ते पेमेंट येतं माका कसं येतं, अजून चॅनलच मॉनिटाईज होत नाही माझा. पण मी होईत माझा चॅनल मॉनिटाईज नाही झाला तरी काय माका काय फरक नाही पडला, बरोबर ना. कोकणातली माणसं टेन्शन फ्री राहतात. तेजसला विचारा, तेजस यशश्रीक विचारा, सागर दादाक विचारा, कोकणातली माणसं जास्त टेन्शन घेत नाही. झाला तर झालं, नाही तर देवा काळजी, है ना यशश्री, होय ना तेजस. हाय फाय, हाय फाय. आज आता होळी येता, मी आता कलर बिलर घेऊन येतलंय आणि पहिले लाईव्ह वर तुमच्यावर फोडतले, माझ्या व्हिडिओ नाही बघणार. यशश्री विवेक मी काय फक्त विचारले आहे, नाही तुम्ही चिडवले आहे, मला कळते आहे. विवेक दादा, विवेक दादा नाही हो, अजून पेमेंट आलं कुठे आहे, चॅनलच मॉनिटाईज झालं नाही अजून. यशश्री म्हणते मेसेज गेलं. होय बरोबर असा, हो मग बरोबर असा. तेजस दादा म्हणतोय टेन्शन देतात, बरोबर सांगलंस, आम्ही टेन्शन घेणार नाही, कोकणातली माणसं टेन्शन देतो. हाय सूरज दादा, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा, या डबल टॅपच होत नाहीये. 38 मिनिटं झाली, 6 डबल टॅप फक्त, काय दिवस आले माझे. सूरज दादा कसे आहात, जेवलात का? सागर दादा म्हणते हाय फाय, येस हाय फाय. यशस्वी म्हणते होय बरोबर असा. संदेश दादा म्हणतात भारी दिसतात ताई आज, म्हणजे मी रोज बरा दिसणार नाही, आजच बरा दिसतंय असं म्हणायचं काय तुमका? बघलात असे म्हणतात हे. माझे मिस्टर काय म्हणतात सगळं, बरा म्हटला तरी तुका राग येता, बरा नाही म्हटला तरी ना राग येता, मी काय बोलले नाही तरी राग येता, करायचं तरी काय. संदेश दादा माझे कॉमेडी व्हिडिओ बघूचे असतात ना, तर यशस्वी तू माका अजून त्या चॅनलवर जॉईनच नाही झालंस ना. संदेश दादा, सागर दादा, सूरज दादा, तेजस दादा, माझा दुसरा चॅनल आहे, या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा आणि प्लीज चॅनलला जॉईन करा. यशस्वी म्हणता कोकणातली माणसं कोणाकच भियनत नाही, जास्त करून सिंधुदुर्ग कर. येस येस यशस्वी, बरोबर बोललीस, बरोबर. यशस्वी म्हणता बघते बघते करते, माका सगळे अशीच सांगतात, कोणच नाही करणार. यशस्वी म्हणताला ताई तर नुसता इमोशनल ब्लॅकमेलच करता. होय ना यशस्वी, तू आता हसत असतले ना. हाय कोकण कन्या, अभिमन्यू दादा म्हणता हाय कोकण कन्या, नमस्कार, जेवण झालं का, कशी आहेस? अभिमन्यू दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी मस्त आहे, जेवण आता बनलं आहे, मिस्टर आले, मुलं आली की जेवणार, एक मुलगी आली, एक छोटी मोठी यायची आहे. तुम्ही जेवलात का? संदेश दादा होळीक जाऊचा हा कोकणात, जावा जावा बाबा नो, तुमची मजा असा. अभिमन्यू कोकणची महिना मी 8 नंबर लाईक केलं आहे, मी कोकणची प्रीती असे, महिना नाही आहे मी. क्रॉप्स सूरज म्हणताय धाराशिव वाले पण असेच आहेत, कोणाला नाही घाबरत. होय काय? जय सूरज दादा, जय सूरज दादा. प्लीज यार लवकरात लवकर चॅनलला जॉईन करा आणि माझे व्हिडिओ आहेत ते सर्वांना शेअर करा तुम्ही. लॉंग व्हिडिओ जे आहेत ते प्लीज शेअर करत जावा सर्वांनी.
विष्णू दादा नमस्कार, स्वागत आहे. गुड आफ्टरनून. लाईक केले 9 नंबरला. थँक्यू विष्णू दादा. कसे आहात तुम्ही? जेवलात का? अभिमन्यू दादा म्हणते मी आवडीने म्हणत आहे. तुम्ही आवडीने म्हणत आहात. ओके, चलते चलते चलते, आम्हाला चलते. सुरेश दादा म्हणते ताई तू पोरगी बघितली का? गो यशश्री या सुरेश दादांका ना पोरगी होईया लगीन करूसाठी. बघ कोण कोकणात असला तर. गो यशश्री. यशस्वी म्हणते आता बघ केलं की नाही ते सबस्क्राईब. ओके बघते हा, कारण याच्यावर नाही बघू शकत. दुसऱ्या चॅनलवर केलंस ना तू मला. गावगाता गजाली, गावगाता गजाली. कोणी कोणी बघितलं? मी बघितलंय गावगाता गजाली. यशस्वी म्हणते होय. गो यशस्वी सुरेश दादा असत नाही वरती त्याच त्यांका कोकणात पाहिजे का सुरेश दादा? त्यांना लग्नासाठी मुलगी बघतायत, त्यांना कोकणातली पाहिजे. बघ ना माका योग टाइम लागतो लो. यशस्वी म्हणता मस्त होती सिरियल. हा मस्त होती. विष्णू दादा म्हणतात कोकणची माणसे साधी भोळी की आगाऊ? तुम्हाला काय वाटतं दादा? विष्णू दादा तुम्हाला काय वाटतं? भोळी पण म्हणा, आगाऊ पण म्हणा, मला चालतंय. काय ते म्हणा. मस्त होती सिरियल. हा मस्त होती, ऐकायला भारी वाटायचं ना. पटापट कमेंट करा सर्वांनी, लवकरात लवकर कमेंट करा. आमच्या कॉलेजमधून भरपूर जण असत. लगीन करूचा काय सांगा त्यांका. सुरेश दादा पोलिसात असत, कुंभार असत, कुंभार ते. नक्की सांगा यशस्वी. सुरेश कुठे गेले सुरेश दादा? यशस्वी तुमच्यासाठी मुलगी बघणार आहे. गायब झालात की आहात? भोळी साधी. विष्णू दादा म्हणतात भोळी साधी. ओके, आम्ही भोळी साधी आहोत का? चालतंय की, चालतंय की लेका. आम्ही साधी भोळी आहोत. आमच्या वाटेत कोणी गेलं ना की आम्ही सोडत नाही बघा. वाकड्यात शिरायचं नाही. यशस्वीच्या कॉलेजमध्ये भरपूर जण आहेत बघा. यशस्वी सांगते. पटापटा कमेंट करा. सुरेश दादा म्हणते कुठली पण बघा. कोकणातलीच पाहिजे अशी नाही ना सुरेश दादा. कुठली पण पाहिजे. कुठली पण कुठली भेटते? कुठली भेटते? साधी भोळी माझी ताई. यशस्वी म्हणता काय बाय चांगलं सगळी सेटिंग लावून असत एकमेकांबरोबर. होय काय? सगळी एकमेकांबरोबर सेटिंग लावून असत. आताच्या पोरांका दाच नको, सेटिंग लावूनच बसतो. म्हणून ते बाकीचे पोरगे असेच पडले आहेत जे सभ्य साधे असतात ते. हाय ना, जे साधे असतात ना ते असेच रवले आहेत बिचारे. होय होय होय. सुरेश दादा हसतायत. सुरेश दादा यशस्वी म्हणते पण त्यांच्या कॉलेजमध्ये तर आधीच सेटिंग लावून सगळे राहिले, त्यामुळे काय करणार सुरेश दादा. बघ 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 ना, नको तो आगाऊपणा करतात. हा यार ते तर आहेच. म्हणजे आता तर मुली काय करतात, आज लग्न आहे तर त्याच रात्री पळून जातात. उद्या लग्न असेल तर आदल्या दिवशी रात्रीच पळून जातात. हे पण आहे. त्यामुळे आता लग्न ठरवायला पण कोणाची तरी भीती वाटते बाबा. कोणाचं पण लग्न ठरवलं म्हटलं ना की आधी टेन्शन येतं, बाई ही पोरगी नीट आहे की नाही, हा पोरगा नीट आहे की नाही. पोरगीच नाही, पोरं पण तशीच असतात. विवेक दादा हसतायत. विवेक दादा हसताच कशाला हो? यशस्वी म्हणते अशी माणसं नको ग बाई. हा यशस्वी
नको बाबा नको. मी असं खूप वेळा बघितलंय की म्हणजे आज उद्या लग्न आहे तर आदल्या दिवशी रात्री पळून जात आहेत. कशी काय म्हणजे आता कोणावर कसा विश्वास ठेवायचा ना. मग जो ना लग्न वगैरे जमवेल तो चपलाने मार खाणार. नाही काय, जो लग्न जमवतो ना तो चपलाने मार खाणार, ती पळून जातील. आणि जो जमवणारा बिचारा मार खात बसेल तिथं, रे बाबा बाबा बाबा, त्यालाच फाशी लावायची वेळ येईल. काय हे वायफायला होतंय बाई. पटपट कमेंट करा सर्वांनी. मला जर ना माझ्या कॉलेजमध्ये ना मला जर कोणी सांगितलं ती तुझी मैत्रीण आहे सेटिंग लावून दे, मी सरळ म्हणायची चल मी नाही असली कामं करत. अशी नाही, मला नको सांगू. पटापट कमेंट तरी करा लवकरात लवकर. म्हणजे ताई आमच्यावर भरोसा नाही का? नाही दादा, मुलींवर मुलींवर म्हणजे आता बघा मी खूप असं बघितलंय की आज म्हणजे एखाद्या मुलीला आपण सजेस्ट केलं त्याच्या एखाद्या मुलासाठी, तर आता मुली पण एवढ्या म्हणजे अगोदरच्या मुली अशा नव्हत्या, घाबरायच्या आई वडिलांना. पण आताच्या मुली जास्त करून नाही घाबरत. म्हणजे 50% सांगते हा, 50% आणि 50% आहेत चांगल्याही. पण काय होतंय कधी कधी लग्न ठरते, आई वडील ठरवतात तोपर्यंत तोंड बंद ठेवतात आणि नंतर मग पळून जातात. हे आहे म्हणून मी बोलली. तुमच्यावर विश्वास आहे हो दादा. यशस्वी म्हणते आणि आता नवीन गोष्ट केली आहे, घर तुम्ही जर घरात लग्न लावून दिले तर आम्ही घरात राहत नाही, जीव देतो. हो, हे तर खूपच मोठं. ते तर खूप म्हणजे आई वडिलांवर उपकार उपकार केल्यासारखे. विवेक दादा म्हणते ताई तुमचे शिक्षण किती झाले आहे? माझं शिक्षण आहे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी. माझं शिक्षण आहे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी, मुंबई युनिव्हर्सिटी. संदेश दादा मध्ये आळस येता काय ताई? होय, थोडा सकाळी लवकर उठायचं लागतं ना, त्यामुळे थोडासा होता. ताई तुमच्या जवळ नाहीत का मुली? मुली मुली आहेत हो, पण तेच ना, आता ती नाही बोलली सेटिंग सेटिंग ते चालतंय ना. म्हणून आता बघा कोणाला जरी आपण शब्द टाकला तर आपण त्या माणसाचं असं चांगलं व्हायला पाहिजे ना, त्यामुळे टेन्शन येतं. विवेक दादा म्हणतात सॅल्यूट करताय का? सॅल्यूट दादा. विवेक दादा माझं आहे एज्युकेशन, पण काय होतंय मुलं लहान असल्यामुळे मला म्हणजे त्यांना असं एवढ्या लवकर असं बाहेर एकटं ठेवून किंवा जाऊ शकत नाही. थोडंसं मोठं होऊ दे, मग मी माझा विचार करेन नक्कीच. आणि यशस्वी म्हणते आणि जास्त मुलींचे आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे. बाई ते तर लय जास्तच, खूपच. म्हणजे हल्ली तर एक कुठली तरी एक गोष्ट होती, म्हणजे की आई वडिलांनी मोबाईल काढून घेतला, कुठला तरी फ्री फायर काय कसले गेम असतात ते खेळत होती मुली, आणि 3 मुलींनी टेरेसवरून उडी मारली. हे पण मी ऐकलंय. का तर आधी वडील मुलांना मोबाईल देतात आणि नंतर मग एकदम काढून घेतात, काहीतरी कानावर आलं की बघितलं की. त्यामुळे नंतर त्यांनी वाटतं काढून घेतला आणि त्या रागाने त्यांना सवय लागलेली गेमची, नुसतं गेममध्येच, बाहेर कुठे जायचं नाही, काय नाही, माणसातनी राहायचं नाही, फक्त रूममध्ये गेम खेळत बसायचं. आणि त्या मुलांनी उड्या मारल्या टेरेसवरून आणि मुली गेल्या त्या. यशस्वी म्हणते होय होय ही गोष्ट खरी आहे. मग काय, तेच ना ग. हाय विशाल दादा, नमस्कार, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे कोकणची प्रीतिया या चॅनलमध्ये. कुठून आहात विशाल दादा तुम्ही? कुठून आहात तुम्ही विशाल दादा?
विवेक दादा म्हणतात पण मी पण NIT कॉलेजला आहे इंजिनिअरिंगला. ओके, इंजिनिअरिंगला आहेत का? खूप छान. मग कोणत्या इयरला आहेस? सूरज दादा म्हणते यशश्री मॅरिड आहे का? नाही नाही. विशाल दादा म्हणताय चंद चांदवड चंदवड चंदवड हे कोकणातच आलंय ना? चंदवड की चंदगड आहे ते? चंदवड की चंदवड सांगा मला नक्की. यशश्री म्हणते पण मॅरिड लोकांची लाईफ माहीत आहे. राईट राईट. हा हे बोलली बसता. मॅरिड नाहीये पण मॅरिड लोकांची लाईफ माहिती आहे. थँक्यू. अशोक दादा म्हणते नमस्कार ताई. अशोक दादा किती दिवसांनी आला तो? कसे आहात तुम्ही? विवेक दादा म्हणते फर्स्ट इयरला आहे. ओके, फर्स्ट इयरलाच आहेस का तू? कसा चाललाय मग अभ्यास? सूरज दादा म्हणते एज काय आहे यशश्री? हे भगवान, ये देखो. पांडुरंग दादा म्हणतायत हाय हाय. नमस्कार पांडुरंग दादा, कुठून आहात तुम्ही? नाही सॉरी हा, इंद्रापूर वरून आहात माहितीये मला. पांडुरंग दादा कसे आहात तुम्ही? यशश्री म्हणते 23 वर्षाची. पांडुरंग दादा जेवलात का तुम्ही? स्वागत आहे. विवेक दादा म्हणताय ठीकठाक चालू आहे अभ्यास. ओके, ठीकठाक चालू आहे का? मस्त मस्त. अशोक दादा म्हणतायत मी बरं आहे. तुम्ही आणि दाजी कसे आहेत? मस्त आहेत अशोक दादा, आम्ही मस्त आहोत. खूप दिवसांनी आलात, कुठे गेलेलात दादा? यशस्वी म्हणते ताई तू किती वर्षाची आहेस? मी 32. सूरज दादा मग काय विचार आहे? यशश्री हा हे बघ काय विचारतायत, मग काय विचार आहे म्हणून हसतायत. सूरज दादा. पांडुरंग दादा म्हणतायत हो. तुम्ही कुठून? पांडुरंग दादा मी कोकणातली आहे. विशाल दादा म्हणतायत जिल्हा नाशिक, तालुका चांदवड, कळमदरे माझं गाव. ओके विशाल दादा, नाशिक जिल्ह्यातून आहे चांदवड. ओके, छान छान छान, खूप छान. समोर कोण आहे? समोर आता कोणी नाहीये. विवेक दादा म्हणतात अशोक दादा म्हणते कामाचं लोड जास्त आहे. ओके ओके दादा, कामाचं लोड आहे पण काळजी घ्या स्वतःची. संतोष दादा म्हणतात हाय हाय. संतोष दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. कुठून आहात संतोष दादा? हाय यशश्री, गेलीस का ग की आहेस? आहे आहे. यशश्री म्हणते बाय बाय. यशश्री काय ग, चाललीस कशाला? जेवायला जाते. ओके यशश्री, जा जा जा. मी पण आता संपवते 5 मिनिटांनी. मुंबईवरून बोलताय का संतोष दादा? अशोक दादा म्हणते ठीक आहे ताई, आहे तो. ओके ओके. प्लीज सर्वांनी पटापटा लाईक करा चॅनलला. ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलंय त्यांनी प्लीज लाईक करा. आता कोणासोबत बोलत होता? खुशी सोबत बोलत होती, माझी छोटी मुलगी खुशी. संतोष दादा काय करताय? काय नाही दादा, लाईव्ह संपवते आता 5 मिनिटांनी. तुम्ही लेट आलात लाईव्हला. अशोक दादा म्हणतात ठेवतो. काय ठेवतो? पटापट लाईव्हला जॉईन. आज जरा आळसच आलाय. तर मी जांभे काढणे म्हणजे तुम्ही पण काढत असणार तिथून. विवेक दादा आता कधी आहे लाईव्ह? आता लाईव्ह नाही, उद्या सकाळी. उद्या
कारण ना एक्झाम पण लागल्यात ना. आता मी लाईव्ह संपवलं की मुलगी येणार, मग ती जेवणार, मिस्टर येणार, मग आम्ही जेवणार, मग आम्ही अभ्यासाला बसणार 5-5:30 पर्यंत, मग खेळायला घेऊन जाणार, मग येणार, मग थोडासा वेळ अभ्यास करणार, मग जेवणार. असं सगळं रुटीन आहे. त्यामुळे आता सध्या एक्झाम असल्यामुळे. तुमची मुलगी कुठे आहे? बाजूला माझ्या. पटापट कमेंट करा लाईव्हला. विवेक दादा म्हणताय दाखवा. नाही हो दादा, दाखवू शकत नाही, कारण लाईव्हवर मुलांना दाखवणं अलाउड नाहीये. मग कम्युनिटी गाईडलाईन्स वगैरे येतात, स्ट्राईक येतो, चॅनल बंद होतं. माझ्या मुली तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये दिसतील, आहेत माझ्या सोबत त्या. नक्की पहा जाऊन. मी कोकणातले सध्या व्हिडिओ टाकले आहेत. कोकणातली लग्न, साखरपुडा, हळद, त्यामध्ये खूप मस्त आहे कोकणातलं. नक्की पहा. विवेक दादा, संतोष दादा, अशोक दादा, सर्वांनी पहा. विवेक दादा म्हणतात बाय. मी पण बाय बाय करते आता. 2 मिनिटं फक्त. संतोष दादा म्हणतात बाय 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 बाय. अजून 2 मिनिटांनी मी संपवणारच आहे लाईव्ह. काळजी घ्या आणि प्लीज सर्वांनी जाऊन मला कमेंट करून नक्की सांगा की लॉंग व्हिडिओ कसे आहेत माझे चॅनलवरचे. नक्की पहा जाऊन. इथं चॅनल ॲक्टिव्हिटीमध्ये जर गेलात ना, गो टू द चॅनल, तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ सर्व दिसतील. आणि माझं दुसरं एक चॅनल आहे विवेक दादा, माझं जे दुसरं चॅनल आहे त्याला नक्की जॉईन कर. कोकणची प्रीताई म्हणून आहे, त्यामध्ये माझे कॉमेडी व्हिडिओ आहेत. नक्की पहा जाऊन. झोपले का? झोपच येते आता मला. आळस येतो. पहिल्या जवळला लाईव्ह आणि झोप यायला लागली. तुम्ही झोपू नका. विवेक चॅनलचं नाव का चेंज केले आहे? कारण ते सर्चिंग मध्येच येत नव्हतं. कारण लॉंग नाव होतं कोकणची माणसं साधी पोळी, आणि त्यामध्ये मेन म्हणजे होळी 10-12 फुटाची असते, आणि त्यामुळे सर्चिंग मध्ये येत नव्हतं. जर कोणीतरी सर्च केलं तरी मिळत नव्हतं, म्हणून चेंज केलं. कोकणची प्रीती म्हणून ठेवलं. पूर्ण दादा स्वागत आहे. प्लीज चॅनल लाईक करा. तुमची मुलगी बारकी आहे का? बारकीच असणार दादा, छोटी आहे, UKG-ला, LKG-ला. ओके बाय म्हणतात. बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. होळीची तयारी करा. कलर्स आणा, बलून्स आणा. गुड नाईट. अरे बापरे, गुड नाईट. ओके, गुड नाईट. बाय बाय.